सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण एसटीचा प्रवास आज रात्रीपासून महागणार आहे। 15% भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। त्यामुळे एसटी बसच्या तिकीट दरात 14.97% वाढ झाली आहे। एसटी बस सोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे। या भाडेवाढीमुळे रिक्षाचं किमान 23 रुपयांहून 26 रुपये भाडं होईल, तर टॅक्सीचं किमान 28 रुपयांहून 31 रुपये भाडं होणार आहे। काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। त्याचसोबत एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आता रद्द होणं गरजेचं आहे। ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल याला खात्री पटलेली आहे। एसटीची जे विलीनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे। हे काय लगेच आता ट्रान्सलेट होईल नाही होईल तर हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं। तर भाडेवाढीचा भडका 1 फेब्रुवारीपासून प्रवास महागणार आहे। ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होईल। रिक्षाचं भाडं 3 रुपयांनी महागणार आहे, तर टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांनी वाढ होईल। प्रति किलोमीटर 3 रुपये भाडं वाढणार।